रमेश भाऊ, तुम्ही मागच्या एका झडपी म्हणून निवडून दिल्यात, जो अनुभव हा झडपीचो ते जरा तुम्ही सविस्तर सांगा. मी रमेश सावळ आणि मी भारतीय जनता पार्टीचं काम 1989 पासून चालू केलेलं आणि त्यावेळा 2014 आमचे मुख्यमंत्री होते गोव्याचे मनोहर पर्रीकर, ते केंद्रात गेले आणि रक्षामंत्री झाले. त्याच्या उपरांत गोव्याचा कारभार आमचे जे माजरेचे आमदार असले त्यांच्याकडे लक्ष्मीकांत पार्सेकर असले आणि सभापती त्यांना राजेंद्र आल्लेकर असले आणि पार्टीचे अध्यक्ष असले विनय तेंडुलकर. आणि अशा वेळात झेडपीचा निवडणूक 2015 लागली आणि माझा विचार सुद्धा नव्हतो की म्हाका झेडपी मेळटली, मी झेडपी विन जातले. पण वरिष्ठ नेत्यांनी सगळ्यांनी प्रयत्न करून 2015 सालात नाव माझा फायनल केला आणि म्हाका झेडपी उभो केलो. आणि लोकांच्या तोरसे जिल्हा पंचायतीच्या मतदारसंघातले जे लोक असले, मतदार असले, ते सगळे मतदार एक संघ राहून माझ्या फाटल्यान राहून म्हाका निवडून हाडला आणि 455 मतांनी मी निवडून येले. कारण माझो प्रतिस्पर्धी असलो तो बाबूचो OSD ज्ञानेश्वर परब आणि एक दोघजण असले, असे 4-5 कॅन्डिडेट असले. तरी लोकांच्या प्रेमा खातीर आणि लोकांनी दिल्ल्या प्रेमान आणि मतदानान मी तेतून निवडून येले. आणि 2015 पासून आमकां साधारणपणे वर्षाक 50 लाखाचो फंड आसतालो. तो फंड मी सगळे जे आमचे 22 बूथ असत त्या बुथाच्या सगळ्या प्रभागात मी ते खर्च करून कामां करून हसापूर, चांदेल, वजरी, कोणाक स्ट्रीट लाईट दिली, कोणाक साऊंड सिस्टीम दिले, कोणाक खुर्चे दिले, हसापुरा एक मिनी हॉल आणि देवळांचे सराउंडिंग सौंदर्यीकरण असे आम्ही तो फंड त्या 5 वर्षात आम्ही भागवून घातलो. पण 2020 अशी परिस्थिती झाली की मी स्टँडिंग असताना सुद्धा आमदार आमकां दुसरो मेळ्ळलो ऑपोजिशन, म्हणजे जो BJPन आसलो पण पळपुटो करतो तो मग एमजीन गेल्लो, एमजीनसून येवन तो BJPन येयलो 19 आणि तेणे मग थंयसर आपल्या प्रेशराचेर तो मतदारसंघ लेडीज केलो आणि माझी संधी हुकली. तरी अजून मी आजपर्यंत पार्टीक काम करता आणि लेडीज दिलो तरी ते पार्टीचो आसलो सिंबल, ताका सीमा खडपे आसली. आम्ही तिका त्याच पद्धतीन काम करून ताकाय निवडून हाडली आणि तिका पक्षाक लागून निवडून हाडली, चिन्हाक लागून निवडून. अशा तरेन आम्ही तिकाय निवडून हाडल्यानंतर आता जी लागणारी जी जिल्हा पंचायत निवडणूक आसा त्या जिल्हा पंचायत निवडणुकीत माझो काय अजून मी पत्तो उघड करूंक ना की पार्टीन म्हाजो विचार करपाचो असो म्हाका दिसता. पण जरी पार्टीन विचार न केलो तरी मी पार्टी बरोबरच आसतलो आणि जो पार्टीचो कॅन्डिडेट आसतलो ताका मी साथ दितलो. म्हाका एक सांगा, पयलीं पासून तुम्ही BJPचे कार्यकर्ते आणि अन्याय खंय तरी जाता असो तुमकां दिसना? आजच्या परिस्थितीत जरासा खटाकता, कारण आम्ही इतकी वर्ष काम केलो आणि उत्तर गोवा सेक्रेटरी, स्टेट एक्झिक्युटिव्ह सगळे पदाचेर आणि जिल्हा पंचायत सदस्य पद भोगून सुद्धा आजच्या परिस्थितीत आजच्या BJPत आज म्हाका खंयसरच ह्या केल्लेलो ना आसा की पद दिल्लेलें ना आसा. सामान्य कार्यकर्तो म्हण आसा, कारण तेंच्यांनी आता एज बार घातल्या कारणान 50च्या भितर असतात तांकां मंडळ अध्यक्ष बीन पदां दिवपाची तेंची हे असल्या कारणान आम्ही जर असे फाटी पडलेलो असो. पण तरी सुद्धा आम्ही प्रामाणिकपणे BJPचं काम करतो. म्हाका दिसता की ह्या मतदारसंघात, पेडणे मतदारसंघात खऱ्या अर्थान भाजपचे जे जुने कार्यकर्ते असत ते एकसंघ नाही असत, त्यांचे तीन ग्रुप असत. ते वरिष्ठ म्हणजे आमचे प्रदेशाध्यक्ष असत किंवा वरिष्ठ मंत्री, मुख्यमंत्री जेणे आपण पालकमंत्री म्हटलं आपल्या पेडण्याचो, त्या दोघांनी मिळून लक्ष घालून जे आमचे कार्यकर्ते सिनियर असत त्या कार्यकर्त्यांची कसलीच अजून कामां जावंक ना जाल्यार तेचेर लक्ष घालून त्या कार्यकर्त्यांक न्याय दिवपाचो प्रयत्न करपाचो आणि एकटे हाडून तांकां एकसंघ दवरून भाजप परत एकदा मोठ्या जोमान सुरू करपाचो काम अशें. आता झेडपी इलेक्शन आता जो फंड आसा आता वाडलो का तितकोच आसा? ह्या परिस्थितीत झेडपींचा मानधनय वाडलेला आसा आणि ह्या वेळाक थोडोसो फंडाची वाडय जाल्लेली आसा. अच्छा.